मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आपणासमोर उभी आहे. मला माझे अभिवादन करताना एक गोष्ट सांगावी वाटते. गुरु करावे कोणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गुरु केले. पहिले म्हणजे गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या तिघांनाही कधीच पाहिलं नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या विचाराने या तिघांना गुरु मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमे का लिहिली? कारण की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या घराचा नंबर 395 होता. तुम्हाला एक सांगायचं आहे, जेव्हा एक मोठा माणूस आपल्या चेअरवर बसून म्हणत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलंय, तेव्हा दुसरा त्यांच्या तिथे काम करणारा माणूस म्हणाला, तुम्ही तर क्लास 1 अधिकारी आहात ना, काय केलंय म्हणजे तुम्ही किती तास काम करता? तो म्हणाला 8 तास. पगार किती आहे? 1 लाख. तो म्हणाला 1 लाख पगार आहे, 25 तासाची पगार तुम्ही आज घेता आणि 8च तास काम करता. हे केलंय तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर आज शिकला नसता तर आज तुम्ही हे काही करू शकला नसता. हे केलंय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी. तुम्हाला एक उदाहरण देते. जेव्हा दुसऱ्या देशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशात परत आले, तेव्हा राजांनी सांगितलं की तुम्ही त्यांना घ्यायला जाताना ते म्हणाले ते खालच्या जातीचे, आपण त्यांना घ्यायला जायचं नाही, आपण दुसरीकडेच वळून जाऊ. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले एका शाळेमध्ये, धर्मशाळेमध्ये, आणि तिथे राहिले. ते लोक म्हणाले तुम्ही इथे राहू शकत नाही. ते म्हणाले का नाही राहू शकत? मी तर शिकून आलोय. तो म्हणाला नाही, तुम्ही राहू शकत नाही कारण की तुम्ही खालच्या जातीचे आहात. तेव्हा त्यांनी आपली स्वतःची बॅग घेतली आणि एका झाडापाशी जाऊन बसले. ते रडत होते. ते म्हणाले अजून सुद्धा मी इतकं शिकलोय तर सुद्धा हे असं